पिंपळगाव खांब या ठिकाणी तिसरा बिबट्या महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालाय। या भागात वन विभागानं तब्बल 15 पिंजरे या 2 ते 3 किलोमीटर परिसरामध्ये लावले होते। त्यामधील एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर धुमाल्यातील 7.5 वर्षांचा आयुष भगत याला दारातूनच बिबट्यानं उचलून नेऊन त्याची हत्या केली होती। या घटनेनं संपूर्ण शहर आणि जिल्हा हादरला होता। संतप्त ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती। वन विभागानं या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह 15 पिंजरे उभारले। 8 दिवसांपूर्वी 2 बिबट्या पकडण्यात आले होते। महालक्ष्मी नगर मळे परिसर, पिंपळगाव खांब आणि भवानी नगर मळे परिसरात पिंपळगाव खांब या ठिकाणी यापूर्वी बिबट्या जेरबंद करण्यात आला होता। मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार यांनी व्यक्त केली। दरम्यान आज सकाळीच बिबट्या पिंजऱ्यात अडकलेल्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला। पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या म्हसरूळला हलवण्यात आलं असून या भागामध्ये अजून किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।